आज होणार दिवाळी बोनस वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना 2025 15 ऑक्टोबरची अपडेट आज आलेली आहे. आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार का? सोबतच लाडक्या बहिणीसाठी 1700 रुपये दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे आणि तो बोनस कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सोबतच 17 जिल्हे आणि 5 बँकांची नवीन अद्ययावत यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर भेटत राहतील. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे दिवाळी स्पेशल बोनस. लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यांच्या भावाने मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बहिणींसाठी बोनस जो तो स्पेशल वितरित केला जाणार आहे. आता हा बोनस कशा पद्धतीने मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि बोनस मिळण्यासाठी नेमकं काय करायचं त्याच्याविषयी आपण माहिती व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच. परंतु त्याच्यावर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. 1700 रुपये बोनस हा 100% लाडक्या बहिणींना मिळून जाणारच आहे. मत कारण त्याच्याविषयी ऑक्टोबरचा हप्ता जर येणार आहेच, परंतु ऑक्टोबरच्या हप्त्याव्यतिरिक्त भावाचं लाडक्या बहिणीसाठी हे मोठं गिफ्ट, दिवाळीचं गिफ्ट आपण म्हणू शकतो, हे गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. कारण की बहिणींच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश देण्यात आलेले आहेत. माझ्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट, दिवाळीचा बोनस 100% मिळायलाच हवा, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया हे दिवाळीचं गिफ्ट तुम्हाला आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार, कशा पद्धतीने येणार आणि कुठे कोणकोणत्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये येणार. तर महत्त्वपूर्ण म्हणजे आदेश तर दिलेले आहेत, परंतु पैशांचं वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि गिफ्टचं देखील टप्प्याटप्प्याने वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर 2 नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत. या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमचं नाव असेल तर अभिनंदन, तुम्हाला 100% दिवाळी बोनस मिळून जाणारच आहे. आणि मेन म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता भरपूर महिलांना प्रश्न पडला होता, सर सप्टेंबरचे पैसे आमच्या खात्यावर जमा झालेले आहेत, तर आता ऑक्टोबरचे पैसे कधीपर्यंत आमच्या खात्यावर जमा होणार? तर हे पहा, आज 15 ऑक्टोबर आहे म्हणजे निम्मा महिना तर संपलेला आहेच आणि याच कारणास्तव लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे जे ते मिळणार आहेत. संपूर्ण अपडेट. आज दिवाळी सणानिमित्त दुसऱ्या टप्प्याचं वितरण जे ते सुरुवात झालेलं आहे. पुन्हा एकदा 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर दिवसापासून महिला विचारतात, सर आमच्या खात्यावर पैसे कधी जमा होतील, कधी जमा होतील, परंतु आज तो दिवस अखेर उजेडलेला आहे. आज सकाळपासूनच लाडक्या बहिणी 100% खुश होत आहेत किंवा आनंदी होत आहेत, कारण की दिवाळीचा बोनसचं वितरण जे आहे ते सुरुवात तर झालेली आहेच. कारण की टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण असणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा वितरण अशा पद्धतीने होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काही लाडकी बहिणींना 1500 रुपयेच वितरित करण्यात आले होते सप्टेंबरचे, परंतु आता त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. ऑक्टोबरचे पैसे देखील तयार झालेले आहेत आणि ते तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील आजपासून होणार आहे. चला तर जाणून घेऊया 15वा हप्ता वाटप संदर्भात आणि दिवाळी बोनस संदर्भात मोठ्या खुशखबर कोणत्या आलेल्या आहेत व याचा फायदा लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने होणार आहे. तर आत्ताच्या मिळालेल्या अपडेटनुसार सर्वात अगोदर 3000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वितरित केले जाणार आहेत आणि त्याच्यासोबतच काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये, काही लाडक्या बहिणींना 1700 रुपये बोनस. सेवा 1700 रुपये बोनस तर भरपूर लाडक्या बहिणींना, जवळपास सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. परंतु त्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे. ते जर काम तुम्ही केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळीचा बोनस मिळणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला पिवळ्या रेशन कार्डवर आनंदाचा शिधा वितरित होत असतो, तर त्याचप्रमाणे 1700 रुपये बोनस देखील त्याच पद्धतीने वितरित केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार 1700 रुपये बोनस. तर 3000 रुपये सर्वात प्रथम म्हणजे अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्यांना सप्टेंबरचे हप्ते आले नव्हते आणि त्यामुळेच भावाने शब्द पाळलेला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे आता आजपासून सोबतच वितरण होण्यास सुरुवात झालेलं आहे. म्हणजे एकूण 3000 रुपये रक्कम जी आहे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि याच्या संदर्भात आपण याच्या अगोदरही माहिती तुम्हाला दिली होती, परंतु स्पेशल गिफ्ट नेमकं काय असणार आहे, कोणतं रॅपमध्ये गिफ्ट केलेलं असणार आहे, कोणतं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार त्याच्याविषयी देखील आपण पुढे माहिती पाहणार आहोत. सप्टेंबरचा हप्ता वितरण करण्यासंदर्भात त्यांनी आत्ताच DBT बटन दाबलेलं आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते जे आहेत तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये तर जमा होणार आहेतच. परंतु ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सप्टेंबरच्या अगोदरच्या महिन्याचे पैसेही आले नव्हते, तर अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावर 4500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे
एकूण 17 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर हे 12 जिल्हे त्यातील अतिशय महत्त्वाचे आहेतच आणि या 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैशांचं वितरण सुरू होत आहे आणि इतर राहिलेले 5 जिल्हे त्यात देखील धडाकेबाज वितरणाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. कारण की सर्वात अगोदर याच जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करा अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वांना दिलेले आहेत. आणि मेन म्हणजे चेक देखील साइन इन झालेले आहेत. काही चेक राहिले होते सही करायचे, तर ते आता सर्व चेक सह्या करून पुढे पाठवण्यात आलेले आहेत आणि पुढे पाठवण्यात आले म्हणजेच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. हे पहा, आज उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी अक्षरशः महत्त्वाचेच ठरणार आहेत. कारण की याच 3 दिवसाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. आता KYC तर चालू आहेच, KYC तुम्ही करा, परंतु KYCच्या अगोदर तुम्हाला हे पैसे जे आहेत ते 100% मिळून जाणार आहे. जरी तुमची KYC झाली नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना हे पैसे जे आहेत ते आता 15वा हप्ता जो आहे तो 100% येणार आहे. तर आता गिफ्ट तर लाडक्या बहिणींना मिळणार, 3000 रुपयेही मिळणार, परंतु आज सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 4500 रुपये तुम्हाला अगोदरही सांगितले होते. एक सोबतच ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते अशा लाडक्या बहिणींना 4500 रुपये एकत्रितरित्या वितरण करण्याचा शासनाने मोठा धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे. आणि याच निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवातीपासून केलं जात आहे. तर आज तुम्हाला 4500 रुपये थेट मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आणि हे आदेश जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी थेट दिलेले आहे. त्यामुळे मध्ये कोणी या आदेशाचं पालन किंवा उल्लंघन करू शकत नाही. पालन 100% पालन होणारच आहे आदेशाचं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आज 4500 रुपये आणि 1700 रुपये बोनसविषयी आपण अपडेट पुढे पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते एकूण किती टप्प्यामध्ये, तर 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. प्रत्येक टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेच, कारण की प्रत्येक टप्प्याटप्प्यानेच पैशांचं वितरण जे ते केलं जात असतं. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, 3 टप्प्यामध्ये 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण आदितीताई तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी आदेश दिलेले आहेत आदितीताईंना की तुम्ही पैशांचं वितरण जे आहे ते तातडीने करून टाका. आणि त्याचप्रमाणे 14वा हप्ता असेल किंवा 15वा हप्ता असेल, दोन्ही हप्ते एकत्रित वितरण 100% करून टाकाच. आत्ता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप झाले पाहिजेत असे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत. आणि DBT देखील कामाला लागलेली आहे. DBT जो असतो त्या DBTच्या माध्यमाद्वारे पैशांचं वितरण तुमच्या खात्यापर्यंत पोहोचवलं जात असतं आणि त्या कारणास्तव आता DBTद्वारे देखील तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते होणार आहे. तर आपले सरकार असेल किंवा महा-DBT संघ असेल तर यांच्याकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशाचं वितरण जे ते होत असतं. आणि आता 3 आदेश तर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आदित्य तटकरे असेल, DBT संघ असेल किंवा बँकांना आदेश दिलेले असतील, तर हे आदेश असे दिलेले आहेत. आजपासून म्हणजे 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दिवाळीच्या अगोदरच सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीचा लाभ, दिवाळी सणाचा लाभ जो मिळाला पाहिजे किंवा गिफ्ट जे ते आम्ही देणार आहोत ते गिफ्ट मिळाले पाहिजेत. त्यामध्ये सर्व बँका समाविष्ट असतील. महिला व बालविकास मंत्री त्यांनी देखील त्याचा प्रयत्न 100% करणार आहेतच. आणि DBT संघ तर पैसे वाटण्यासाठीच बसलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला पैसे तर मिळणार, परंतु सर्वात मोठी अपडेट असणार आहे, याद्या असणार आहेत. याद्या नेमकं कोणत्या असणार आहेत, जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपण तुम्हाला देऊन टाकणार आहोत. तर सर्वात पहिली यादी असणार आहे पात्रता यादी. या यादीच्या अंतर्गत जर तुमच्याकडे पात्रता यादी पाहिजे असेल तुम्हाला तर त्याच्याविषयी देखील आपण तुम्हाला माहिती पुढे देणार आहोतच. त्याच्या अगोदर तुम्हाला पेंडिंग यादी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण भरपूर महिलांची पेंडिंग यादीमध्ये नावं आलेली होती आणि त्या पेंडिंग यादीमध्ये नाव आल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते. परंतु आता तसं होणार नाही. सर्व याद्या ज्या आहेत त्या क्लिअर कट होणार आहेत व त्याच्यानुसारच पैशांचं वितरण देखील होणार आहे. आता नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण जे आहे ते जोरात होणार आहे. म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊसच होणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो, कारण की जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो. आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही यादी देखील तुम्हाला मी लगेच देऊन टाकतो. प्रत्येक तुमच्या जिल्ह्याचं नाव आले आहे की नाही यादीत याला क्रॉस चेक करा, मी तर तुम्हाला सांगतच आहे. तर आज सकाळी भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या, सर अहिल्यानगरमध्ये आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. तर झाले असतीलही मित्रांनो, कारण की अहिल्यानगर देखील एक मोठा जिल्हा आहे आणि लास्ट टाईम या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्यास थोडा उशीर झाला होता. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते तर केलेलं आहेच. आता अहिल्यानगर झालं, त्याच्यानंतर बीडमध्ये देखील आज सकाळी पैसे पडलेले आहेत. आता मेन म्हणजे कुठे तर
लातूर असेल, धाराशिव असेल आणि सोबतच इकडं छत्रपती संभाजीनगर असेल, तर त्या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते झालेलं आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशाचं वितरण होत आहे. आज कोणते 12 जिल्हे, तर ते 12 जिल्हे मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. आणि धुळे असेल, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि सातारा, तर या जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, तर ते देखील तुम्हाला मी पुढे सांगतो मित्रांनो लगेच. तर उद्या होणार आहे मग यवतमाळ साईडला वितरण होणार आहे, बुलढाणा असेल, अकोला, वाशिम, चंद्रपूर असेल, वर्धा, हिंगोली, परभणी, नांदेड आणि नागपूर साईडला उद्या पैशांचं वितरण जे आहे ते राहिलेले होणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सर्वात एपिसोड असणार आहे किंवा मोठं वितरण असणार आहे ते म्हणजे पुणे या ठिकाणी वितरण होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जेवढे जिल्हे राहतील तेवढ्या जिल्ह्यामध्ये वितरण जे आहे ते होणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे. कुठलीही लाडकी बहीण जी आहे ती लाभापासून अजिबात वंचित राहणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे 100% मिळून जाणार आहेतच. आणि याच्या संदर्भातच बँकांना देखील तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. बँकेमध्ये गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांनी लवकरच पैशांचं वितरण सुरुवात केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण जे ते सुरुवात केलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर्वात अगोदर कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार, तर हे पहा, बँकेची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल याच बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण कशामुळे करण्यात येणार आहे, तर हे पहा, ज्या सरकारी गव्हर्नमेंट बँका असतील तर त्या बँकेमध्ये गव्हर्नमेंट थ्रू आलेले योजनेचे पैसे सर्वात अगोदर ट्रान्सफर जे आहे ते केले जात असतात. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक असेल, SBI बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल आणि पोस्टाची बँक असेल, इंडियन पोस्ट पेमेंट बँक जी तुम्ही म्हणू शकता, ती देखील बँकेमध्ये देखील पैशाचं वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्याने होणार आहे. आणि इतर बँकेमध्ये खातं असेल तर मग काय करायचं, तर हे पहा, इतर बँकेमध्ये जरी खातं असेल तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. थोडंसं लेट होणार आहे, 1 दिवस थोडं लेट होऊ शकतं, परंतु पैसे 100% तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आता महिलांसाठी लाडकी बहीण योजनेला वर्ष पूर्ण झालेलं आहे, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि याच आनंदाच्या क्षणामध्ये आता योजनापूर्ती वर्षपूर्तीनिमित्त लाडकी बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. त्यात किती पैसे मिळणार, तर ते मिळणार आहेतच आणि 1700 रुपये बोनस देखील लाडकी बहिणींना मिळून जाणार आहे. आता 3 गिफ्ट दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या महिलांना दिवाळी सणानिमित्त. तर हे प्रत्येक गिफ्ट महत्त्वाचं ठरणार आहेच, कारण की प्रत्येक गिफ्ट जे आहे ते स्पेशल असणार आहे. तुमच्या भावाकडून आलेलं गिफ्ट म्हणजे स्पेशल नक्कीच असणार आहे. तर पैठणी साडी मित्रांनो, भरपूर दिवसापासून लाडकी बहिणीची पैठणी साडी कधी मिळणार, तर हे पहा, आनंदाचा शिधा जशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी स्पेशल डिस्काउंटवर आपण खाली साड्यांच्या लिंक देखील दिलेल्या आहेत, त्या देखील तिथे जाऊन देखील तुम्ही साडी ऑर्डर करू शकता. आणि शासनातर्फे तर मिळणार आहेच मित्रांनो आनंदाचा शिधा जो असणार आहे त्या आनंदाच्या शिधासोबत. त्याच्यानंतर तुम्हाला सिलाई मशीन योजना देखील मिळणार आहे. सिलाई मशीन योजना सुरुवात झालेली आहे आणि या योजनेचे अर्ज करण्यासाठी तात्काळ तुम्हाला अर्ज करून टाकायचे आहेत, कारण ज्या महिला सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करतील अशा लाडक्यांना 15,000 रुपये जे ते मिळणार आहेत किंवा सिलाई मशीन मिळणार आहेत. आता तुमच्याकडे पहिली सिलाई मशीन असेल तरी देखील अर्ज करायला जमणार आहे, कारण की तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे अत्यावश्यक असणार आहे. तर सिलाई मशीन तुम्ही चालवू शकता व्यवस्थितरित्या, तर तुम्हाला सिलाई मशीन जे 100% मिळून जाणार आहे. दुसरं गिफ्ट असणार आहे इलेक्ट्रिकल पंखा, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारा विजेचा पंखा असणार आहे आणि हा देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच वितरित होणार आहे. यासाठी देखील अर्ज ज्याची सुरुवात झालेलं आहे. आता गिफ्ट तर तुम्ही पाहिले, प्रत्येक गिफ्ट अतिशय जबरदस्त तुम्हाला 100% मिळून जाणार आहे. परंतु आता पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं, 14वा हप्ता असेल किंवा 15वा हप्ता असेल किंवा 16वा हप्ता असेल, तर हे पहा, यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण काही कामं करायची आहेत. पहिलं म्हणजे तुमचं आधार सेटिंग चेक करायचं आहे. काही वेळेस काय होतं, आधार सेटिंग चेंज होतं किंवा अनलिंक होत असतं, त्यामुळे आधार सेटिंग एकदा चेक करा. त्याच्यानंतर बँकेत जाऊन बँकेची KYC देखील करून घ्या, कारण बँक अकाउंटची KYC असेल तर पैसे पडण्यास सोपं जात असतं. आणि लाडकी बहीण वेबसाईटवर देखील KYC तुम्हाला तर करायची सांगितलेलीच आहे. आणि 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला देखील तयार ठेवायचा आहे, कारण की जेव्हा छाननी चालू होईल अर्जाची किंवा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी करतील तर तेव्हा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला तयार ठेवायचं आहे. जेवढं लाडकी बहिणीचं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड तयार असेल तेवढं सर्व लाडकी बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. तर आम्ही देखील तुम्हाला मदत करणार आहोत मित्रांनो पैसे मिळवून देण्यासाठी. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर कमेंट लगेच करायची आहे, कारण की 3,000 रुपये आजपासून तुम्ही मेसेज बघू शकता लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्ही ते विड्रॉ देखील करू शकता.
आता आज 3,000 रुपये जमा 100% तर होणार आहेतच मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले होते, ते सप्टेंबरचे पैसे होते आणि आता नवीन ऑक्टोबरचे 1,500 रुपये असे म्हणून 3,000 रुपये तर जमा होणार आहेत. आणि सांगितल्याप्रमाणे 1,700 रुपये बोनस, 1,700 रुपये दिवाळीचा बोनस देखील त्यामध्ये ॲड होऊन येणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 3,000-3,500 किंवा 4,000पर्यंत पैसे लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहे. तर अशा सर्व पैसे मिळण्यासाठी सर्व लाडक्या बहिणी तयार राहायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली हाईपचं ऑप्शन दिसत असेल तर हाईप देखील तुम्ही व्हिडिओला करू शकता. भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.